जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग 19. सूर्य मावळला. कार्तिक शुद्ध अष्टमीला प्रकट झालेली पार्थिवाच्या पंथीमधील चैतन्याची ज्योत वैशाख शुद्ध अष्टमीला चैतन्य स्वरूपात विलीन झाली, चराचरात सामावली. कृष्ण काशया रंगी मृत्तिकेचा मऊ मुलायम पदर पांघरून धरणी मातेनं आपल्या या अलौकिक बाळाला खुशीत घेतलं. त्याला थोपटताना तिच्या मनात आलं, माझ्या या सोनुल्याला खऱ्या अर्थानं फार थोड्या लोकांनी ओळखलं. त्याचं अंतरंग जाणलं ते भक्त झाले. वरवर पाहिले ते याचे निंदक झाले. किती परस्पर विरोधी मतं होती लोकांची. कुणी याला शाक्त म्हणत, तर कुणी साक्षात शंकर म्हणत. कुणी अवधूत अवलिया म्हणत, तर कुणी ठार वेडा म्हणत. कुणी सिद्ध समजत, तर कुणी भ्रमिष्ट समजत. कुणी व्यसनी म्हणून हेटाळणी करीत, तर कुणी ज्ञानी म्हणून त्यांचे पाय धरीत. कुणी योगी, तर कुणी भोगी. मला खरं विचारलं कुणी तर मी म्हणेन की हा दोन्ही होता आणि दुसऱ्या अर्थानं दोन्हीही नव्हता. द्वैताच्या पलीकडे होता. अहो, तो उरला होता केवळ एक स्वच्छ आरसा, वृत्तीशून्य, वासनाशून्य. जो त्याच्यासमोर उभा राही त्याला त्यात प्रतिबिंब दिसायचं, ते त्याचं स्वतःचंच. तो खोळा मात्र समजायचा हे शंकर महाराज. पण ज्यांनी अंतयात्रा करून स्वतःमधला आत्मरूप शंकर जाणला, त्यांनाच हा परमात्मा शंकर कळला. जय शंकर.